एक पाषाण मूर्ती असेल आणि कोण महापुरुष आला त्यानं उजवा कोण घेतला आणि पाषाण नमस्कार केला आणि तिथे एकाचे 21 झाले, पाताचे 25 झाले, इतक्या वाड्या बसल्या आणि आज तरळवाडीमध्ये हा गणगोत जमलेला आहे. कणसात दाणे भरले, माणसात प्रेम भरलं, गुरा वासरात, गुराढोरात, मुलाबाळात सगळ्यांना यश दिलं आणि आज तुरे गावच्या भूमीत तरळवाडीमध्ये आज हा तुऱ्याचा साज, कलगीचा साज सजलेला आहे आणि त्या माझ्या धनी ब्राह्मणाचं स्तवन, धनी रवळनाथाचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. त्याच्या चतुर्शीमेत त्यांच्या साक्षीला अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी. अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी. माळ भक्तीची गुंफून जावी, माळ भक्तीची गुंफून जावी, तुझ्या चरणी गुंतून राहावी. माळ भक्तीची गुंफून जावी, तुझ्या चरणी गुंतून राहावी.
कोकण आमची पुण्यभूमी त्यात रत्नागिरी राजापूरची पावन धरती दूरे त्यात ही नगरी तुझ्या ऋणाची तुझ्या गुणाची तुझ्या ऋणाची तुझ्या गुणाची साजत गातो ओवी तुझ्या ऋणाची तुझ्या गुणाची साजत गातो ओवी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माण भक्तीची गुंतून जावी तुझ्या चरणी गुंतून करावी माण भक्तीची गुंतून जावी तुझ्या चरणी गुंतून करावी पंचभूतांचा देह आपला पावन घ्यावा करुणी कुळदेवता गावदेवता चरण त्यांचे धरुणी मार्ग चुकता ग्रामदेवता मार्ग चुकता ग्रामदेवता आम्हास वाट दावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माळ भक्तीची गुंतून जावी माळ भक्तीची गुंतून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माळ भक्तीची गुंतून जावी तुझ्या चरणी गुंतून राहावी माळ ब्राह्मण देवान वळणाता ब्राह्मण देवान वळणाता आल तुझ्या गावी अल्पबुद्धीने करतो सेवा गोड मानून घ्यावी माळ भक्तीची गुंतून जावी